नमस्कार. आज आपण आलू मटरची भाजी कशी बनवायची ते बघूयात. तर आलू मटरची भाजी वेगवेगळ्या पद्धतीमध्ये वेगवेगळ्या प्रकारे बनवली जाते. तर आज मी तुम्हाला माझ्या स्टाईलमध्ये माझ्या पद्धतीमध्ये ही भाजी बनवून दाखवणार आहे. अतिशय टेस्टी, अतिशय चविष्ट अशी, ना ढाबा स्टाईल ना रेस्टॉरंट स्टाईल, अगदी साध्या सोप्या पद्धतीमध्ये. तर आलू मटरची भाजी बनविण्यासाठी इथे मी कढईमध्ये 1 चमचा तेल घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये 1 चमचा जिरं घातलेलं आहे. आता जिरं छान फुललं ना की मग आपल्याला याच्यामध्ये बटाटा घालायचा आहे. तर इथे मी बटाटा स्वच्छ धुवून तो कपड्याने पुसून घेतलेला आहे आणि तो आता बटाटा तेलामध्ये घातलेला आहे. बटाटा छान तेलामध्ये फ्राय करून घ्यायचा, म्हणजे तो थोडासा शिजलाही जातो, त्याने भाजीला खूप छान चव येते. आता याच्यावरती झाकण ठेवून बटाटा शिजेपर्यंत आपण भाजीचा मसाला बनवून घेऊया. तर भाजीचा मसाला बनविण्यासाठी इथे मी कढईमध्ये 1 चमचा तेल घेतलं आहे आणि त्याच्यामध्ये 4 ते 5 लसूणच्या पाकळ्या, अर्धा इंच आलं आणि एक मोठा उभा चिरलेला कांदा घेतला आहे. तर ते छान भाजून घ्यायचं आहे आणि भाजी गोड होऊ नये, गोडसर लागू नये म्हणून मी 1 हिरवी मिरची घेतलेली आहे, तीही छान भाजून घ्यायची आहे. आता इथे ना बटाटाही गोड असतो, वाटाणाही गोड असतो, म्हणजेच मटार. तर मी इथे टोमॅटोचा वापरही कमी केला आहे, कारण टोमॅटोने सुद्धा भाजी थोडीशी गोडसर होते. तर ती होऊ नये म्हणून मी हिरवी मिरची घेतलेली आहे. आता कांदा टोमॅटो छान असं भाजले गेला आहे. आता याच्यामध्ये मी 2 चमचे सुकं खोबरं घेतलेलं आहे. सुकं खोबऱ्याने ना भाजीला खूप छान चव येते आणि त्याची जी ग्रेव्ही आहे ना ती छान अशी दाटसर बनते. तर हे हलकंसं आपल्याला भाजून घ्यायचं आहे सुकं खोबरं, जास्त करपवायचं नाही आहे. आता हा मसाला छान असा भाजून झाला की तो थंड करून वाटून घ्यायचा आहे. तर हे थंड होऊ दे, तोपर्यंत आपण बटाटा शिजला का बघूया. तर हे पहा, बटाटाही मस्त असा फ्राय झालेला आहे, तो शिजलेला आहे, छान असा वास येतो आहे. तर चेक करूया. हे पहा, बटाटाही छान शिजलेला आहे. आता आपण याच्यामध्ये जो वाटून घेतलेला मसाला आहे ना तो घालायचा आहे आणि परतून घ्यायचा हलकासा. हा मसाला आता तेलामध्ये छान असा परतून घ्यायची गरज नाही आहे, कारण आपण तो व्यवस्थित भाजून घेतलेला आहे. आता आपण याच्यामध्ये बेसिक मसाले घालूया. तर 1 चमचा लाल तिखट, 1 चमचा धना पावडर, पाव चमचा हळद, पाव चमचा गरम मसाला आणि पाव चमचा मालवणी मसाला घेतला आहे. आता मालवणी मसाला नसेल तर लाल तिखट घातलं तरी चालतं. तर आता हे छान असं परतून घ्यायचं आहे. आता मसाले मात्र इथे छान परतून घेणं गरजेचं आहे. तर इथे मी 1 मिनिटभर झाकण ठेवून मसाले छान असे तेलामध्ये परतून घेते. पहा, मस्त असा मसाला तेलामध्ये परतला गेला आहे. आता आपण चवीनुसार मीठ घालायचं आहे, म्हणजे बटाट्यालाही व्यवस्थित मीठ लागलं जाईल. आता बटाटा छान परतून झाला की आता आपण याच्यामध्ये घालूया 1 कप मटर. आता हे मटर आहेत ना ते मी वाफवून घेतलेले आहेत. जर तुम्ही कच्चे घातले ना तर बटाटा जेव्हा फोडणीला टाकतो ना तेव्हाच मटर टाकायचे आणि गरम पाण्याचा वापर करायचा, म्हणजे मटर छान शिजले जातात. तर इथे मी मिक्सरच्या भांड्यामधून जे पाणी घालून घेतलं ना तेही पाणी गरम होतं आणि आता जे घालते तेही पाणी गरम आहे. गरम पाणी घातल्यामुळे भाजीचं टेक्स्चर आहे ना ते खूप छान टिकून राहतं आणि रंगही मस्त दिसतो. आता मी 5 मिनटं झाकण ठेवून ही भाजी शिजवून घेतलेली आहे. तर तुम्ही इथे पाहू शकता किती मस्त त्याची ग्रेव्ही आहे ना, किती दाटसर आहे आणि रंग पण खूप छान आहे आणि स्वास पण खूप छान येतोय भाजीचा, पाहू शकता बघा. आता भाजीची थोडीशी अजून चव वाढविण्यासाठी ना मी इथे अर्धा चमचा पावभाजी मसाला घेतलेला आहे. आता सुकं खोबरं आणि पावभाजी मसाल्याचा वापर केल्याने ना भाजी खूप छान लागते चवीला. आता इथे वरून मी हिरवी कोथिंबीर घालते. कोथिंबीर घालते वेळी ना ती भाजी शिजते वेळीच कोथिंबीर घालायची, म्हणजे भाजी मध्ये ना कोथिंबीरीची जी चव आहे ना, जो फ्लेवर आहे तो उतरला जातो आणि भाजी चवीला खूप छान लागते. तर तुम्ही पाहू शकता इथे ही भाजी माझी बनवून रेडी झालेली आहे. अगदी साध्या सोप्या पद्धतीमध्ये आहे आणि मी सर्व करते आता गरमागरम ही भाजी तांदळाच्या भाकरीसोबत. कमी वेळामध्ये ही भाजी बनली जाते आणि घरच्या घरी मस्त टेस्टी भाजी लागते, ना रेस्टॉरंट स्टाईल ना ढाबा स्टाईल. तर तुम्ही नक्की ट्राय करून बघा अशा प्रकारे ही आलू मटरची भाजी. थँक्यू.